हे बघा, ही घरच्या घरी आपली छान अशी धणे जिऱ्याची पावडर तयार झाली आहे आणि ही करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी एक 5-5 मिनटं धणे, 5 मिनटं धणे आणि 5 मिनटं जिरं भाजून घेतलं की पुढच्या 5 मिनटं गार झालं की 15 मिनटात ही पावडर तयार होते. तर मी काय केलं आहे की 2 प्रकारची म्हणजे पावडर केली आहे. त्यातली अर्धी मी साधी धणे जिऱ्याची पावडर केली आहे आणि अर्ध्या ह्याच्यात मी थोडासा गरम मसाला टाकला आहे. थोडासा गरम मसाला म्हणजे एक 10-12 काळं मिरी, 10-12 लवंग, 8-10 काळं मिरी, थोडीशी दालचिनी आणि एक मसाला वेलची असते त्याचे दाणे टाकले. तर हे असं मी ह्या पावडरमध्ये, अर्ध्या पावडरमध्ये टाकलं आहे. म्हणजे जेव्हा आपण उसळी करतो किंवा असं काही आपल्याला खमंग काही भाज्या असतील तर अशा भाज्यांना ही पावडर घातली ना की थोडा गरम मसाल्याचा मंद सुवास येतो आणि भाज्या चविष्ट लागतात. तर अशी ही पावडर आपली अगदी 15 मिनटात होते. त्याला जास्त वेळ लागत नाही आणि घरची असल्यामुळे ती एकदम आपली शुद्ध आणि चांगली असते. त्याच्यात कुठेही कचकच नसते कारण धणे आपले चांगले असतात आणि जिरं पण आपण छान चाळून वगैरे घेतलेलं असतं. त्यामुळे अशी पावडर तुम्ही नक्की करा. हे बघा, आज आपण धणे जिऱ्याची पावडर कशी करायची ते बघतोय. आता ही वाटी आहे, हे वाटीचं माप आहे. ह्या वाटीनी बरोबर 2 वाट्या मी धणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी जिरं घेतले. म्हणजे जेवढे धणे तुम्ही घ्याल त्याच्या अर्ध्यानी जिरं घ्यायचं आहे. आणि असं हे आपल्याला अगदी खरपूस नाही पण जरा थोडासा एक 5 मिनटं धणे आणि जिरं मी भाजून घेणार आहे मंद गॅस ठेवून आणि मग त्याची पावडर करायची आहे. बघा, आता 5 मिनटं बरोबर मी घड्याळ लावून भाजले आणि त्याचा असा धण्याचा सुवास सुटायला सुरुवात झाली आहे. बस एवढेच भाजायचे, जास्त भाजायचे नाहीत. आता आपण जिरं भाजून घेऊ. बघा, आपले धणेसुद्धा भाजून झालेले आहेत आणि हे खूप काही भाजायचे नाही आहे. अगदी घड्याळ लावून 5 मिनटं परतायचे आहेत. मध्येच थोडासा गॅस मोठा करायचा पण नंतर शक्यतो गॅस मोठा ठेवायचा नाही. अगदी धणेसुद्धा हे बघा इतपत, आता हे गावरान धणे आहेत त्यामुळे ते मुळातच असे चॉकलेटी रंगाचे आहेत. इतपतच भाजायचे आहेत. धणे 5 मिनटं, जिरे 5 मिनटं. आता ह्याला मी तुम्हाला प्रमाण सांगितले. 2 वाट्या धणे असतील तर 1 वाटी जिरं घ्यायचं आणि ह्याची पावडर करायची गार झाल्यावर. आणि ती मी हे बघा, कढई गरम आहे, त्याच्यामध्ये मी थोड्या लवंगा टाकल्या आहेत 10-12 आणि एक 7-8 काळे मिरीचे तुकडे टाकलेत, थोडी दालचिनी घेतली आहे आणि हे सगळं मी थोडंसं गरम करून घेणार आहे. भाजायचं म्हणजे खूप भाजायचं नाही, गरम कढईमध्ये घालून थोडंसं गरम करून घ्यायचं. आणि मी ह्याला 1 वाटी धणे आणि अर्धी वाटी जिरं घेऊन त्याच्यामध्ये हा मसाला घालून त्याची पावडर वेगळी करून ठेवणार आहे. म्हणजे आपण भाजी वगैरे केली ना की त्या भाजीला ही पावडर घातली की जरा गरम मसाल्यामुळे थोडी खमंग आणि छान लागते ती भाजी. आता हे बघा, हे सगळं मी मिश्रण मिक्सरला लावून ह्याची पावडर करून घेते. आणि जेव्हा आपण भाजी करतो आणि आपल्याला वाटतं काही भाज्यांना थोडासा गरम मसाल्याचा वास चांगला लागतो त्यावेळेला ही तुम्ही पावडर टाकू शकता. बघा, आपल्या धणे जिऱ्याची पावडर तयार आहे. ही सिंपल म्हणजे धणे आणि जिऱ्याचीच पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे. अर्थात तुम्हाला आता हे बाटलीत भरल्यावर तुम्हाला त्याच्यावर म्हणजे नाव घालायला लागेल की ह्याच्यात गरम मसाला आहे. ही म्हणजे सगळ्या भाज्यांना आपण असा सगळा गरम मसाला घालत नाही, त्यामुळे मी थोडी साधी केली आहे अर्धी आणि अर्ध्या ह्याच्यात मी गरम मसाला मिक्स केला आहे. त्यामुळे ही तुम्ही अशा ठराविक काही भाज्यांना गरम मसाल्याचा वास ज्याला चांगला लागतो, मटकी बिटकी अशा उसळी केल्या की त्याला तुम्ही ही पावडर घालू शकता. असे घरच्या घरी आपल्याला ताजी आणि अगदी काही वेळात पटकन होणारी ह्या पावडरी आहेत. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. बाय.